स्वामी समर्थ अध्याय 6. अक्कलकोटच्या मठात संध्याकाळची आरती आटोपली होती. स्वामींच्या चरणी भक्तांचा मेळा नेहमीप्रमाणे लागला होता. वातावरणात शांतता, दिव्य सुगंध आणि जपाचे मंद स्वर घुमत होते. त्यावेळी एक तरुण माणूस घाईघाईने मठात आला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता, डोळ्यांत भीती आणि मनात मोठा संभ्रम होता. तो स्वामींच्या पुढे नतमस्तक होत म्हणाला, स्वामी, मी कित्येक दिवसांपासून निर्णय घेऊ शकत नाही. कोणता मार्ग धरू, कोणता व्यवसाय करू, सतत अपयशच येतंय. मन स्थिर राहत नाही. कृपा करून मार्ग दाखवा स्वामी. स्वामींनी त्याच्याकडे शांतपणे पाहिलं. काही क्षण डोळे मिटले आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर हलकसं हसू उमटलं. ते म्हणाले, बाळा, जे मन शांत नाही त्याचे निर्णयही शांत कधीच नसतात. तू प्रथम मन स्थिर कर. आतला गोंधळ शांत झाला की मार्ग स्वतः दिसेल. तो तरुण विगत म्हणाला, स्वामी, पण कसं शांत करायचं मन? स्वामींनी सहजतेने उत्तर दिलं, जसं मळकट पाणी स्थिर ठेवलं तर खाली मळ बसतो आणि पाणी स्वच्छ होतं, तसंच. थांब, घाई करू नकोस. एकांतात बस, मनाला विचारू दे, खरंच तुला कोणता मार्ग हवा आहे? त्यानंतर स्वामींनी त्याला एक ओवाळणीचा तांदूळ दिला आणि म्हणाले, हे तुझ्याकडे ठेव. तुझ्या अंतर्मनातील भीती दूर होईल. जिथे विश्वास असतो तिथे अडथळे आपोआप हटतात. तो तरुण थोडा निश्चिंत झाला. स्वामींच्या दृष्टीनं त्याच्या मनातील हजारो शंका एक क्षणात विरघळल्या. काही आठवड्यांनी तो परत आला, हसतमुख, आत्मविश्वासाने भरलेला. तो म्हणाला, स्वामी, तुमच्या कृपेने मार्ग सापडला. नवीन व्यवसाय सुरू केला आणि यशही मिळालं. सगळं तुमच्या चरणाशी अर्पण. स्वामी शांतपणे म्हणाले, अरे, मी काय केलं? तू मनातला आवाज ऐकला, इतकंच. आणि भक्तांचे मन पुन्हा एकदा स्वामींच्या त्या गूढ पण साक्षात्कार देणाऱ्या बोधाने भारावून गेले. श्री स्वामी समर्थ.